तर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामामध्ये गौड बंगाल केला असल्याचा पुन्हा एकदा निदर्शनास आलेला आहे। विक्रोळीनंतर आता येऊया अगदी विक्रोळीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंधेरी पूर्व परिसरातल्या महाकाली गुंफा परिसरात। इथं सुद्धा भिंतीचं काम हे कागदावरच दिसतंय। ज्या ठिकाणी बांधकाम केलं असल्याचं सांगितलं जातंय तिथं भिंतच नाहीये। संरक्षण भिंती बांधण्याचं काम मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडे असलं तरी या संदर्भात जमिनीवर अधिक तर काम झालेलं दिसतच नाहीये। एकूण या सर्व भिंतींच्या गौड बंगालमध्ये 8 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं कळतंय। राजेश्वरी निवास सत्य साईबाबा मंदिर जवळ संरक्षक भिंत बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं, पण त्या ठिकाणी भिंतीचं बांधकाम केलं नसून फक्त डागडुजी केली असल्याचं दिसतंय। या परिसरामध्ये नव्यानं कोणतीही संरक्षक भिंत बांधली नसल्याचं स्थानिकच म्हणतायत। चला पाहूया। अजित, तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? इथे जवळजवळ 35 वर्ष झाली मला इथे। इथे भिंत पडली होती, बांधले का नव्याने काय भिंत? नाही बांधलेली, तेव्हा अर्धवट बांधत होते तर अर्धवट काम ठेवल्याने गेले बुर्जी पटेल। तसंच आहे अजून? हा तसंच आहे अजून, तसंच आहे। गटर तुटले आहे, गटर सगळं तुटलेलं आहे। त्याने आता पलाशीच करून घेतलं। हा आणि बांधकाम केलं, दुसरं काय आतून भरून तिकडे केला ना ते लोकांचा। हा सगळं कोसळले होत्या। मी आता मला 2020ला आलं मी इकडे। आमच्या समोर काय काम नाही केलं इकडे। ती वरती पडलेली ती वरतीच काढलं, खाली तोडून काढलं नाही। ते लोकांना सांगितलं होतं ते वरचं बाहेर काढलेलं ते इनसाइड घ्या। भीती तर आहे, कधी पण पडणार। ते पोलावरती आहे, बघा तुम्ही वरती जाऊन। इट इज ऑन द पोल ओनली, जस्ट एनी टाइम हेवी रेन एनी टाइम। आता जर बिल्डिंग भिंत असेल तर ती व्यवस्थित पाहिजे। तुटलेली असली तर कोण पोरं खेळतात, काय करतात, त्यांच्या अंगावर पडले तर कोण जिम्मेदार? म्हणून त्यांनी ते प्लास्टर वगैरह केले, ठीक है, आम्हाला काय त्याचा प्रॉब्लेम नहीं है आणि त्यांना पण नाही। अभी भी गटर ना साफ किया ये लोग ने? हाँ? हाँ? मेरा साफ नहीं किया। ये 2 घर मिसाल सेलर का साफ करता है, इधर साफ करता है, हम लोग का बीच में साफ नहीं करता है। दीवाल ये ठीक नहीं किया और थोड़ा दिन वापस गिरेगा बारिश में। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।